की संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजांना गिरफ्त करण्यात आले. इतिहासात असं झालं असतं तसं झालं असतं म्हणून चालत नाही. जे सत्य आहे ते स्वीकारावं लागतं. आणि सरदेसाईंच्या वाड्यामध्ये शंभूराजे मुक्कामाला होते. गेले. मुकरब खानानं सोबत घेतलं गणोजी शिर्के. मेहुणा लय घातक असतो. घेतला मेहुणा. मेहुण्याला सोबत घेऊन निघाले. मेहुण्याची ओळख होती आजूबाजूची. राग होता की आपल्या विरोधात खटला दिला होता शंभूराजांनी. कारण महाराजांनी कधीच नात्यागोत्यांचा विचार केला नव्हता. महाराजांनी रयतेचा विचार केला होता. गणोजी शिर्केला घेऊन निघाले. निम्म्यात गेले. निम्म्यात काही धनगराची पोरं चार उभी होती. त्या चार धनगराच्या पोरांना गणोजी शिर्क्याने विचारलं की संभाजीराजे कुठं आहेत. चार धनगराच्या पोरांनी संभाजीराजांना वाट दाखवली. त्यांना माहिती नव्हतं गणोजी शिर्के म्हणजे संभाजीराजांचा मेहुणा आहे, चांगला आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना खबर कळाली की शंभूराजा गिरफ्तार झाला आहे. अहो धनगराची पोरगा ओक्सा बोक्शी लढा लागली. डोक्याची केस उपडून घ्यायला लागली. अरे ज्या राजानं आमच्या घरातले भाग गेला, जवळ गेला आणि साखळ दंडामध्ये संभाजीराजांना कैद करायचा प्रयत्न केला. पण संभाजीराजे छाव्याला पकडायचं धाडस कुणाचं होतंय. कुणीतरी 4 पावलं पुढे जायचं. संभाजीराजे फक्त नजर वर करायचे. 4 पावलं मागं सरायचा. तो एवढा दहशत, एवढा खौफ संभाजीराजांबद्दल. जवळ गेले. मुखरब जवळ गेला. म्हणाला की दोर आणा, साखळदंड आणा. दोर आणले, साखळदंड आणले आणि शंभूराजा गिरफ्तार झाला. स्वराज्याचा छत्रपती संभाजीराजा साखळदंडात बांधला गेला. आणि औरंगजेबानं पहिला फतवा काढला. ते म्हणजे संभाजीराजांना साखळदंडात बांधण्याचा. अरे आतापर्यंत राजवस्त्र घालून फिरला असेल, आता त्याला विदूषकी कपडे घाला. आतापर्यंत आल्यावरती ढोल ताशे वाजले असतील, आता नगारे वाजवा. कळू द्या जगाला आलमगीर बादशाहनं संभाजीराजा गिरफ्तार केला आहे. आणि संभाजीराजाला पकडण्यात आलं आणि संभाजीराजांना उंटाला उलट बांधण्यात आलं. बर हुकूम निघाली दिंड शंभूराजांची वाजत गाजत. नगर मार्गे संभाजीराजांना बहादूरगडाकडे म्हणजे धर्मवीर गडाकडे न्यायला निघालं. अरे दिंड निघाली. समोर वाजत गाजत कुणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती थुंकायचं. सैनिक सगळे लोक गोळा झाले होते. नेमका संभाजीराजा आहे तरी कसा. औरंगाबादची सगळी लोक येऊन उभा राहिली. कोणीतरी यायचं, संभाजीराजांचं नाक पिरगाळायचं. कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपटी पिरगाळायचं. उंट थया 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 नाचायचा. अंगातले साखळदंड जागोजागी बोचायचे. रक्तबंबाळ झालेला देह संभाजीराजांच्या तोंडून वाक्य निघत होतं. संभाजीराजांचा मित्र कवी कलश यांना सुद्धा सोबत बांधलं गेलं होतं. मैत्रीला शेवटपर्यंत जपावं कसं हे कवी कलशांनी शिकवलं. झालं. राजाची दिंड निघाली. अहो कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षीकाम करायचं. कोणीतरी यायचं, संभाजीराजांना दगड मारायचं. कोणीतरी यायचं, संभाजीराजांना शिवी हसडायचं. अहो ज्या राजानं तुमच्या माझ्या पिढ्यांचा उद्धार केला त्या राजाच्या वरती आरोप केले गेले. त्या राजाला हाल 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 करण्यात गेलं. अहो हनुमानाला शेंदूर फासावा तसा संभाजीराजा माझा दिसत होता. रक्तानं माखलेला शंभूराजा. तसाच शंभूराजांना उलटाला बांधलेलं उंट, ते उंट धर्मवीर गडावरती आला आणि संभाजीराजाला उंटावरनं सोडवण्यात आलं. आणि औरंगजेबानं संभाजीराजांना बघितलं आणि औरंगजेब ताडकरना उठला. संभाजीराजांच्या समोर गेला, खाली बसला आणि गुडघ्यावरती बसून नमाजाच्या रुखाता पडायला लागला. म्हणाला, ए अल्लाह रहम दल्ली, जिसको देखने के लिए सपना मैंने देखा था उसको आज कदमों में लाके खडा किया है. तो खाली बसलेला औरंगजेब बघितला आणि संभाजीराजे म्हणतात, कवी कलशाना, कवी कलश कवी आहात आपण, मग या प्रसंगावर यो खाली बसला. या प्रसंगावर एखादी सुचते का कविता. कवी कलशांना प्रश्न पडला. मरणाच्या दारात आहे, मृत्यूच्या गोठात आहे राजा. या प्रश्न पडतो त्याला. यावेळी एखादी सुचते का कविता. कवी कलश म्हणाले, हो हो राजन, मग म्हणा कविता. कवी कलश म्हणू लागले, राजय तुम हो साचे क्या खूप लढे हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. औ राजे तुम्ही काय लढला जंग, काय तुमचं ते शौर्य, काय तुमचा तो पराक्रम. तुमचा ते शौर्य आणि पराक्रम बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. औरंगजेब म्हणाला, गो चुप चुप चुप.
संभाजीराजे म्हणाले बहुत खूप. आणि औरंगजेब उठून उभा राहिला आणि संभाजीराजांना साखळदंडात बांधलेलं. औरंगजेबानं पहिला प्रश्न विचारला, बता शंभू राजे, इस स्वराज्य का खजिना किधर रखा है? तसं शंभूराजे म्हणायला लागले, अरे औरंगया, हा दख्खन, हा सह्याद्री, हाच आमचा खजिना. अरे औरंग्या, तू घेतलास आमचा खजिना, आम्ही घेत नाही तुझ्यासारखे. अरे मराठे, हाक मारून भीक घालतात तुझ्यासारख्यांना, कुत्र्यांना तुकडा टाकणारी आमची जात आहे. आम्ही घेत नाही. घेऊ मनगटाच्या बळावरती आणि तलवारीच्या जोरावरती. अरे तलवारीच्या जोरावरती भाकऱ्या भाजतात मराठे. औरंग्या, तुला भाजायला वेळ नाही लावणार. हे जसं ऐकलं त्यावेळी औरंगजेब मनातच म्हणला, क्यों ऐसा एक एक पुत्र मेरे को नहीं दिया? का असं एखादं पोरग माझ्या वाट्याला नाही आलं? तसं शंभूराजे म्हणाले, अरे स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, स्वतःच्या पोराला मारणारा तू, तुझ्या पोटी कसा जन्मा येईल संभाजीराजा? संभाजीराजा जन्माला येईल तो फक्त मासाहेबांच्या कुशीत आणि स्वराज्याच्या मुशीतच. झालं. दुसरा प्रश्न विचारला तो म्हणजे औरंगजेब विचारतोय, बता शंभूराजे, म्हणे कौन कौन से सरदार तुझ में सामील थे? संभाजीराजे म्हणाले, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचेच होतो आम्ही. सळसळतं आमचं इमान. औरंगजेबा, ही सगळी माणसं आमचीच आहेत. तो म्हणला, चुप चुप. आणि औरंगजेबानं तिसरं फरमान काढलं, ते म्हणजे संभाजीराजांना वधस्तंभाला बांधण्यात आलं. आपला शंभूराजा, रणमर्तंड शंभूराजा वधस्तंभाला बांधला आणि पहिला फतवा निघाला वधस्तंभानंतर, तो म्हणजे संभाजीराजांचे डोळे काढायचा. अहो, ज्या डोळ्यांनी आयुष्याचं सौंदर्य बघितलं, ज्या डोळ्यांनी शिवरायांचं स्वराज्य मोठं होताना बघितलं, ते डोळे आता जाणार होते. तप्त लाल बुंद झालेल्या त्या सह्या घेऊन हपशी आले, जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले. संभाजीराजे शांत उभा होते. जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले. त्या लालबुंद तळा हातात घेतला, खुपसला डोळ्यात, आता केला, चर्र करण्या डोक्याला वेदना झाल्या, बुबळ घेऊन बाहेर आल्या, डोक्यातनं रक्त, टोळ्यांतनं रक्त पडत होतं. संभाजीराजे शांत होते. संभाजीराजे एक शब्द सुद्धा बोलले नव्हते. हपशी बाहेर आले. औरंगजेब म्हणाला, कुछ बताया? गिड़गिड़ाया हो, क्या बता उसने, क्या बताया, खजिना किधर रखा है? हपशी म्हणाले, नाव कुछ बघता है, ना कुछ बोलता है, खाली गाली दे रहा है. झालं. कुणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती तलवार उमटायचं. कुणीतरी यायचं, संभाजीराजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. कुणीतरी यायचं, संभाजीराजांची बोटं काढून न्यायचं. कुणीतरी यायचं, संभाजीराजांच्या डोक्याची केस उपटायचं. वेदना व्हायच्या. कुणीतरी यायचं, संभाजीराजांचं मुंडकं दाबायचा प्रयत्न करायचं. कुणीतरी यायचं, संभाजीराजांचं मांस कापायचं आणि गिधाडाला, कुत्र्याला खायला घालायचं. अरे आपला राजा, ज्याचं मांस कुत्रा गिधाडांना खाल्लं गेलं. मित्रांनो, त्या राजाचं आपण वारसदार आहोत, ज्यानं आपल्याला स्वाभिमान शिकवला. त्या शंभूराजांना हाल आपण अपेष्टा केल्या. अरे कोणीतरी यायचं, गरम पाणी घ्यायचं, मीठ टाकून अंगावरती टाकायचं, चर्र करणं, चटका बसायचा, डोळ्यातनं अश्रू निघायचं. पण राजा गप्प होता. कोणासाठी? फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी. ही माझी तरुण पिढी उद्या अभिमानानं स्वाभिमानानंच फिरावी, केवळ या भूमिकेसाठी. आणि दुसरा फतवा निघाला, ते म्हणजे संभाजीराजांचे कान कापायचे. हपशी हातात तलवार घेऊन आले. वधस्तंभाला देह बांधलेला. हपशी जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले. अहो, ज्या कानानं आयुष्यभर सह्याद्रीचं संगीत ऐकलं, जो कान आयुष्यभर आऊसाहेब जिजाऊंचं संस्कार ऐकत आला, ज्या कानानं स्वराज्याच्या विजयाचे सोहळे ऐकले, ज्या कानानं छत्रपती शिवरायांचा जयघोष ऐकला, ते आता कान जाणार होते. हपशी जवळ आले. हपशीने तलवार बाहेर काढली, सप्प करण्यात चालवली. संभाजीराजांची कान खाली पडली. तोंडातनं रक्त येत होतं, कानातनं रक्त येत होतं, पण राजा गप्प होता. आणि तिसरा फतवा निघाला, ती म्हणजे संभाजीराजांची जीभ कापायची. अहो, ती जीभ आयुष्यभर म्हणत राहिली, जगदंब जगदंब. जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली, आऊसाहेब तुमचे नातू आहोत आम्ही. जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली, राजे आज्ञा द्या राजे.
ती जीभ आता निघून जाणार होती. आले हापशी जवळ आले, लखलखती नंगी तलवार घेऊन जवळ आले आणि हापशींनी संभाजीराजांचं तोंड उघडायचा प्रयत्न केला. पण संभाजीराजांनी तोंड दाबून धरलं होतं. दाबलं तोंड उघडे ना. तोंड दाबून धरलं तरी तोंड उघडे ना. अरे उघडेल कसं? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. या आमची अवकात सांगणारा संभाजीराजा येतो, कसं उघडेल त्याचं तोंड. शेवटी हापशीने एक युक्ती काढली आणि संभाजीराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबलं, श्वास गुदमरला. श्वास घेण्यावरती जीभ बाहेर आली बाहेर जीभ. सांशी जीभ धरली, तलवार बाहेर काढली, चाप करण्यास चालवली. जीभ खाली पडली. अहो ती जीभ सुद्धा तयार नव्हती हो संभाजीराजांपासून वेगळं व्हायला. अहो ती सुद्धा खाली पडली होती वळवळत. तयार नव्हती पोरकं व्हायला संभाजीराजांपासून. तोंडातनं रक्ताचा स्त्राव येत होता, डोळ्याच्या खोपण्या निघून गेल्या होत्या आणि देह हळूहळू श्वास सोडायला तयार झाला होता. पण राजाची जिद्द संपली नव्हती. का? अरे झुकला असता, वाकला असता तर आयुष्य आरामात जगला असता. सोसलं कुणासाठी? फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी. केवळ बलिदान दिले फक्त आणि तुमच्या आणि माझ्यासाठी. तो संभाजीराजा तुमच्या माझ्या मनामध्ये तयार झाला पाहिजे. आणि या संभाजीराजांना धर्मवीर गड कधीतरी गेलात, आजही त्या गडावरती ज्या वधस्तंभाला बांधलं त्या वधस्तंभाला जनावरं बांधली जातात. आजही ज्या संभाजीराजांचं पहिला रक्ताचा थेंब ज्या बहादूर गडावरती, ज्या धर्मवीर गड आता त्याला म्हणलं जातं, महाराजांच्या बलिदानामुळे तो पावन झाला, त्या गडावरती आजही जनावरं फिरवली जातात. आजही एकाही माणसाचं तिथं लक्ष नाही. अरे धर्मवीर गडा सांग ना रे, कसा होता माझा राजा? अरे सांग माझा राजा चालला कसा रे? हे धर्मवीर गडा सांग माझा राजा बोलला कसा रे? पाहुणी शौर्य त्याचं, तो जगला कसा रे? सांगणार रे धर्मवीर गडा. जाऊन विचारा त्या गडाला कधीतरी, तो सुद्धा सांगेल संभाजीराजांचं शौर्य नेमकं असतं तरी कसं. ती जागा औरंगजेबाला धोक्याची वाटली आणि हिंदू धर्मामध्ये 3 नद्यांचा संगम पवित्र मानला जातो. म्हणून पवित्र हिंदू राजाची हत्या करण्यासाठी औरंगजेबानं पहिलं ठिकाण निवडलं ते म्हणजे वडू बुद्रुक तुळापूर. नगरपासनं अवघ्या 100 किलोमीटर अंतरावरती, आळंदीपासनं जवळ भक्ती शक्तीचा संगम असणारा ते ठिकाण, जिथं ज्ञानेश्वर माऊलींची जिवंत संजीवनी समाधी आहे, तिथून 20 किलोमीटर अंतरावरती हे वडू बुद्रुक तुळापूर. आणि संभाजीराजांचा तो देह, हात पाय डोळे नसलेला, उंटाला परत बांधण्यात आला आणि तो देह वडू बुद्रुकला आणला आणि वडू बुद्रुकला देहाला बांधलं. राजांना उभारायला येत नव्हतं, ना पाय होते, ना कान होते, ना डोळे होते, पण राजा जिवंत होता. का? आज मी स्वाभिमान घाण ठेवला तर माझी पिढी घाण ठेवेल. अरे नाही जगू शकत, दारू पिणाऱ्या माणसाला नाही सण होत एवढं, मग कसं आपण म्हणतो की संभाजीराजे व्यसनी होते? आणि औरंगजेबानं शेवटचा फतवा काढला, संभाजीराजांची गर्दन कलम करायची. संभाजीराजा डोळ्यामध्ये रक्त येत होतं, अरे आपल्या डोळ्यामध्ये फक्त काडी गेली तरी डोळ्यातनं सर्र करणं पाणी येतं. त्या डोळ्यातनं रक्ताचा थेंब खाली पडत होता आणि फतवा निघाला, आपल्या राजाची गर्दन कलम करायची. हापशी आले, जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले आणि हापशीने तलवार बाहेर काढली, सप्प करणा तलवार चालवली. संभाजीराजांची गर्दन खाली पडली. महाराष्ट्राचा सह्याद्री मातीमध्ये खाली पडला आणि संभाजीराजांच्या तोंडून एक वाफ निघाली आणि वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभू राजा सांगत गेला, अरे सांगा माझ्या राजाला, आबासाहेबांना सांगा, तुमचा पोरगा मातीत नाही मेला तर तुमचा पोरगा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही का असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात, हे सांगत गेला. संभाजीराजांचा मृत्यू तिथं झाला फाल्गुन वद्य अमावस्या, गुढीपाडव्याचा दिवस. आणि याच दिवशी संभाजीराजांच्या मस्तकाला भाला रवण्यात आला. बर हुकूम निघाली धिंड. आतापर्यंत कुठल्या राजाच्या वाट्याला एवढं दुःख नाही आलं हो.
तेवढं तेवढं दुःख शंभूराजांच्या वाट्याला आलं आणि आपल्या राजाची भरभरून दिंड निघाली. भाला बांधलेला त्या गर्दनीला वाजत गाजत शंभूराजांची दिंड निघाली आणि ती गर्दन इंद्राणीच्या भीमेच्या तीरावरती जाऊन तो भाला रवला. मराठ्यांच्या एका वाट्याला गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा क्षण आणि दुसऱ्या वाट्याला संभाजीराजांचा मृत्यू म्हणजे दुःखाचा क्षण. 350 वर्ष गेलं, आजही मराठ्यांच्या वाट्याला दुःख आणि सुख एकाच दिवशी आलंय. झालं त्या मुंडक्यातनं एक रक्ताचा थेंब खाली आला आणि ते रक्त इंद्रायणी भीमेच्या पाण्यामध्ये जाऊन मिसळलं. आजही ती इंद्रायणी सांगते माझा शंभूराजा कोणालाच नाही कळाला. आणि शेवटी औरंगजेबानं सांगितलं की संभाजीराजाच्या उरलेल्या देहाला कुणी सुद्धा शिवायचं नाही. तिथल्याच काही पाटलांनी जाऊन संभाजीराजांचा अंत्यविधी केला. त्यांचं नाव शिवले असं पडलं. आजही वडूपुत्राला गेल्यावरती 80% शिवले नावाचे आडनाव तुम्हाला बघायला मिळतात. शिवले म्हणजे ज्यांनी संभाजीराजांच्या त्या शरीराला पहिल्यांदा स्पर्श केला, शिवलं म्हणून त्यांचं नाव पडलं शिवले. त्यांची सुद्धा औरंगजेबानं कत्तल केली आणि संभाजीराजांचे बारीक बारीक तुकडे करण्यात आले. आपल्या राजाचा अरे मांसाचा उशीमधनं जसा एखादा कापूस बाहेर यावा तसाच राजाचे तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे इंद्रायणी भीमेच्या पाण्यावरती टाकले. त्यातले निम्मे तुकडे हे वडूबुद्रुकला राहिले, निम्मे तुळापूरला आले. दोन्ही ठिकाणी संभाजीराजांच्या समाधी आहेत. तो संभाजीराजा आज पिढ्यांना प्रेरणा देतोय. अरे इथला पत्थर ना पत्थर आजही संभाजीराजांच्या आयुष्याची कथ्थर कथा चित्थर कथा जगाला सांगतोय. अरे पेटून उठावे मावळे, पेटून उठावा इथला मातीतला कण आणि कण, गवतालाही भाले फुटावेत आणि संभाजीराजांच्या चरित्रावरती हात उचलणाऱ्यांच्या छातडात घुसावेत. केवळ केवळ यासाठी करतोय आज आपण हा बलिदान दिवस साजरा. दादांनो, जाता जाता एवढंच सांगतो. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो की हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती माघारी. राज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो शंभूराजे जाताना रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती संभाजीराजांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तो संभाजीराजा, त्या संभाजीराजांची शमशेर आज पिढ्यांना प्रेरणा देते. त्या संभाजीराजांच्या शमशेरीतून नवे संभाजीराजे जन्माला येतील जे राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रशक्तीचं आणि राष्ट्र निर्मितीचं गाण गात राहतील. एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.